Dear student, in the last two lectures, we are seeing criteria for new system of classification. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 2 तासापासून आपण त्या ठिकाणी प्राणी वर्गीकरण जे आहे तर त्या प्राणी वर्गीकरणाचे नवीन असणारे जे काही क्रायटेरिया जे आहेत तर ते क्रायटेरिया त्या ठिकाणी पाहतोय, निकष त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामधला पहिला निकष आपण पाहिला होता ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, संघटन रचनात्मक अशा प्रकारचं संघटन. त्याच्यानंतर आपण पाहिलं की बॉडी सिमेट्री म्हणजे शारीरिक सममिती. आता या शारीरिक सममितीमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की त्या ठिकाणी रेडियल सिमेट्री आहे, बायलॅटरल सिमेट्री आहे, अशा प्रकारचे असणारे जे काही शारीरिक सममिती जी आहे तर ती शारीरिक सममिती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर जर्म लेयर्स, डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक, हे जे काही असणारे जे काही जनन स्तर जे आहे तर त्या जनन स्तरामध्ये द्वि आणि त्रि अशा प्रकारचे असणारे जे काही जनन स्तर जे आहेत तर ते जनन स्तर त्या ठिकाणी पाहिले. तर पुढचा आपल्याला असणारा जो काही डी आकडा जो आहे तर तो पाहायचा आहे बॉडी कॅव्हिटी. डी जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे बॉडी कॅव्हिटी, किंवा ही असणारी जी काही बॉडी कॅव्हिटी जी आहे तर तिलाच म्हणतात त्या ठिकाणी कोलम, COELOM. काय म्हटलेले यालाच त्या ठिकाणी देहगुहा, देहगुहा येते. काय म्हटलेले देहगुहा. पण की कॅव्हिटी बिटवीन द बॉडी वॉल अँड इंटरनल ऑर्गन इज कॉल्ड ॲज बॉडी कॅव्हिटी ऑर कॉलम. काय म्हटलेले की शरीर भित्तिका आणि आतील अवयव या दरम्यान असलेली जी काही पोकळी जी आहे तर त्या पोकळीला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कॅव्हिटी किंवा कोलम किंवा त्यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये काय म्हटलेले देहगुहा. काय सांगता येईल या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी कॅव्हिटी बिटवीन the body and internal organs is called as body cavity. तिला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कोलम जे आहे तर ते कोलम त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे शरीर भित्तिका आणि त्याच्या आतमध्ये असणारे जे काही अवयव या दरम्यान असलेली जे काही पोकळीचे आहे तर त्या पोकळीला काय म्हणतो आपण देहगुहा, बॉडी कॅव्हिटी किंवा कोलम त्या ठिकाणी म्हणतात. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर एनिमल्स ड्युरिंग इनिशियल पीरियड ऑफ द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म्ड फ्रॉम द आयदर मेसोडर्म. की बहुपेशीय असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या बहुपेशीय प्राण्यांचे असणारे जे काही एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट, भ्रूणावस्था, गर्भावस्थेच्या वाढीचा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये मेसोडर्म म्हणजे मध्यस्तर किंवा दुसरं आपल्याला सांगितलेले की सर्वसाधारणपणे असणारे जे काही इंटेस्टिन, आतड जे आहे तर त्या आतड्यापासून काय होताना असते देहगुहा जी आहे, बॉडी कॅव्हिटी जी आहे तर ती बॉडी कॅव्हिटी त्या ठिकाणी बनताना दिसते. सच टाइप ऑफ बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट इन द एनिमल ऑफ द फायलम ॲनिलिडा अँड ऑल फायला कमिंग आफ्टर ॲनिलिडा. की सर्वसाधारणपणे अशा प्रकारची असणारी जी काही देहगुहा जी आहे तर ती देहगुहा कोणते सांगितले आपल्याला ॲनिलिडा. ॲनिलिडा काय सांगितलेलं आहे अशा प्रकारची असणारी जी काही देहगुहा जी आहे तर ती देहगुहा ॲनिलिडा अँड ऑल फायला कमिंग आफ्टर ॲनिलिडा. ही जी काय असणारी जी काही देहगुहा जी आहे तर ती देहगुहा सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की ॲनिलिडा
म्हणजे ज्याला त्या ठिकाणी वलयी प्राणी असणारा जो काही संघ किंवा त्यानंतरचे असणारे जे काही संघ जे आहेत, तर या प्राण्यांच्या शरीरामध्ये अशा प्रकारची असणारी काही बॉडी कॅव्हिटी जी आहे, तर ती बॉडी कॅव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. अँड देअरफॉर सच ॲनिमल्स आर कॉल्ड युकॉलिमेट. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत, तर ते आपण या ठिकाणी दाखवलेले. म्हणून या ठिकाणी काय म्हणतोय, सच ॲनिमल्स आर कॉल्ड, काय म्हटलेले, यू कॉलिमेट्स. काय म्हटलेले, यू कॉलिमेट्स त्या ठिकाणी म्हटले. म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत, तर त्या प्राण्यांना सत्य गुहा, मराठी शब्द आहे, काय आहे, सत्य गुहा. म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या शरीराच्या आतमध्ये त्या ठिकाणी पोकळी असते, त्याला म्हणणार आपण त्या ठिकाणी सत्य गुहा. त्याला म्हटलेलं आहे युकॉलिमेट असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पहा की सच ॲनिमल्स आर कॉल्ड युकॉलिमेट्स. आता युकॉलिमेट्स म्हणजे काय म्हटलंय की ॲनिमल्स विथ ट्रू बॉडी कॅव्हिटी, म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या शरीराच्या आतमध्ये त्या ठिकाणी असणारी जी काही पोकळी जी आहे, देहगुहा जी आहे, तर ती देहगुहा त्या ठिकाणी असते. बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट इन केस ऑफ द ॲनिमल फ्रॉम फायलम पोरिफेरा, निडारिया अँड प्लॅटीहेलिमंथस. पुढे काय सांगितलं आपल्याला, तर त्या ठिकाणी पोरिफेरा. पोरिफेरा म्हणजे काय की ज्या प्राण्याच्या शरीरावर रंध्र असतात, छिद्र असतात, त्याला आपण त्या ठिकाणी म्हणलेले पोरिफेरा. त्याच्यानंतरच आपल्याला सांगितलंय निडारिया, बरोबर, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो सिलेंटरेटा. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय प्लॅटीहेलिमंथस. 3 नावं त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आपल्याला. पहिलं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलंय पोरिफेरा, त्याच्यानंतर आहे निडारिया, आणि कोणतं सांगितले, प्लॅटीहेलिमंथस. प्लॅटीहेलिमंथस, बरोबर. हे जे काही 3 फायलम जे आहेत, पोरिफेरा, निडारिया, या निडारियाला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सिलेंटरेटा, आणि दुसरं आपल्याला सांगितलं प्लॅटीहेलिमंथस. पुन्हा एकदा ऐका काय सांगतोय की पोरिफेरा म्हणजे कोणता, ज्याच्या प्राण्याच्या शरीरावर काय असतात, रंध्र असतात, छिद्र असतात. त्याच्यानंतर निडारिया, आणि दुसरं आपल्याला सांगितलंय तर त्या ठिकाणी प्लॅटीहेलिमंथस. प्लॅटीहेलिमंथस कोणाला म्हणतो, चपटे सपाट अशा प्रकारची कृमी, जंत यांच्या शरीरामध्ये देहगुहा त्या ठिकाणी असते, बरोबर. काय सांगितलेले पुन्हा एकदा ऐका पहा की बॉडी कॅव्हिटी इज ॲब्सेंट इन केस ऑफ द ॲनिमल फ्रॉम द फायलम पोरिफेरा, निडारिया अँड प्लॅटीहेलिमंथस. म्हणजे हे जे काही प्राणी जे आहेत, तर त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये देहगुहा काय सांगितलं आपल्याला, ॲब्सेंट त्या ठिकाणी असते. आणि देअरफॉर म्हणजे देहगुहा नसते, आणि देअरफॉर सच ॲनिमल्स आर कॉल्ड अकॉलिमेट. आणि म्हणून याच्यामध्ये काय सांगितलंय, ते शॉर्टकटमध्ये मी लिहितो की बॉडी कॅव्हिटी जी आहे, तर ती बॉडी कॅव्हिटी या प्राण्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी कशी आहे, ॲब्सेंट त्या ठिकाणी आहे. आणि ॲब्सेंट असल्यामुळे काय म्हटले त्याला त्या ठिकाणी अकॉलिमेट्स, बरोबर, अकॉलिमेट्स अशा प्रकारचे आपण दाखवलेले अकॉलिमेट्स. म्हणजे त्यांच्या शरीराच्या आतमध्ये देहगुहा त्या ठिकाणी नसते. असे कोणकोणते सांगितले आपण, पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटीहेलिमंथस. पुढे इन केस ऑफ द ॲनिमल फ्रॉम फायलम ॲसिलहेलिमंथस, दे हॅव बॉडी कॅव्हिटी बट इट इज नॉट फॉर्म्ड बाय द अबव्ह मेन्शन्ड टू बी. पुढे काय सांगितलं आपल्याला की सर्वसाधारणपणे फायलम ॲसिलहेलिमंथस. आता ॲसिलहेलिमंथस म्हणजे कोणता, तर सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येत नसतं की गोलकृमी जी आहे, लहान मुलांच्या आतड्यामध्ये त्या ठिकाणी जंत आपल्याला त्या ठिकाणी राहण्यात दिसतात. पहा काय सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी ॲसिलहेलिमंथस, ASCHELMINTHES. ही ॲसिलहेलिमंथस हा जो काय असणार, तो काही फायलम जो आहे, गोलकृमी. तर हा गोलकृमींचा असणारा जो काही प्राणी जे आहे,
तर त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये आपल्या असं लक्षात येतं नसतं की देहगुहा त्या ठिकाणी असते, पण ती वर नमूद केलेली जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी ती तयार झालेली नसते. आणि म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर हेन्स दोज ॲनिमल्स आर कॉल्ड शुडो कॉलेमिनेट. आणि म्हणून या ठिकाणी याच्या शरीरामध्ये असणारी जी काही कॅव्हिटी जी आहे कशामध्ये ऍसिड हेलिमंथस मध्ये ती कशी असणार आहे शुडो कॉलेमिनेट. शुडो कॉलेमिनेट्स फसवी त्या ठिकाणी असणार काय म्हणणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा लक्षात ठेवा की ऍसिड हेलिमंथस म्हणजे गोलकृमी. या गोलकृमींच्या शरीरामध्ये देहगुहा त्या ठिकाणी असते, पण ती वर नमूद केलेली जी काही पद्धत जी आहे तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ती तयार झालेली नसते. म्हणून ती कशी म्हणतो आपण शुडो. शुडो म्हणजे खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्या ठिकाणी तीनही आकृती आपण काढलेली ही युकॉलेमिनेट. आता युकॉलेमिनेट जी आहे तर ती युकॉलेमिनेट असणारे जे आहे तर ती सर्वसाधारणपणे कशामध्ये आपण म्हटलेली की असणारे जे काही ॲनिलिडा आणि आल फायलम कमिंग आफ्टर ॲनिलिडा त्याच्यामध्ये कशी असते युकॉलेमिनेट त्या ठिकाणी असते. बरोबर. त्याच्यानंतरची पुढे मध्ये दाखवली आपण शुडो कॉलेमिनेट. आता शुडो कॉलेमिनेट जी आहे तर ती पुढे दाखवली आपण ऍसिड हेलिमंथस. गोलकृमी जी आहेत तर त्या गोलकृमींच्या मध्ये असणारी जी काही बॉडी कॅव्हिटी जी आहे तर ती शुडो असते, फसवी असते, खोटी असते. आणि तिसरा प्रकार आपण त्या ठिकाणी पाहिलाय की ऍसिमिलेट्स म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणारे जे काही ऍसिमिलेट जे आहे तर ती ऍसिमिलेट असणारी जी काही देहगुहा जी आहे तर ती देहगुहा आपण अशा पद्धतीची दाखवली. इथे आता याच्यामध्ये असणारे जे काही एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म तिन्ही स्तर आपण त्या ठिकाणी दाखवले. येथे अशा पद्धतीचे तिन्ही स्तर प्रत्येकाच्या याच्यामध्ये असणारे जे काही तीन तीन स्तर जे आहेत तर ते तीन तीन स्तर आहेत. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते ॲनिलिडा वलयीभूत अशा प्रकारचे उदाहरण गांडुळासारखा प्राणी. बरोबर. आकाशामध्ये येतोय तर त्या ठिकाणी असणारे जे काही ॲनिलिडामध्ये येतात. याच्यामधले असणारे जे काही देहगुहा जे आहे तर ती युकॉलेमिनेट आहे. येते आता युकॉलेमिनेट म्हणजे सत्य अशा प्रकारचे असणार. त्याच्यानंतर शुडो कॉलेमिनेट. शुडो कॉलेमिनेट आता ही कशामध्ये येता नसते तर त्या ठिकाणी ऍसिड हेलिमंथस मध्ये येताना दिसते. बरोबर. जे असणारे जे काही गोलकृमी जे आहेत तर त्या गोलकृमींमध्ये फसवी अशा प्रकारची देहगुहा असते. त्याच्यानंतर असणारे जे काही युकॉलेमिनेट जे आहे तर ती युकॉलेमिनेट आपल्याला लक्षात येत नसते की प्लॅटी हेलिमंथस चपटे अशा प्रकारचे असणारे जे काही कृमी जे आहेत तर त्या कृमींमध्ये आपल्याला त्या ठिकाणी युकॉलेमिनेट देहगुहा जी आहे तर ती देहगुहा त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. इथे त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतरचा पुढचा क्रायटेरिया आपल्याला पाहायचा आहे तर तो बॉडी सेगमेंटेशन. झालं EBCD. आता ई या ठिकाणी पाहायचं आपल्याला बॉडी सेगमेंटेशन. आता बॉडी सेगमेंटेशन म्हणजे काही खंडीभवन शरीर जे आहे तर ते शरीर कशाचं बनलेले खंडीभवनांनी त्या ठिकाणी बनलेलं. त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हणतो आपण खंडीभवन. बरोबर. पुढचा क्रायटेरिया आहे तर तो बॉडी सेगमेंटेशन. आता काय सांग इफ द बॉडी ऑफ द ॲनिमल इज डिव्हायडेड इंटू स्मॉल सिमिलर युनिट्स देन सच ए बॉडी इज कॉल्ड सेगमेंटेड बॉडी. काय सांगितले जर प्राण्याचं असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर छोट्या छोट्या परंतु कसं सांगितलं सिमिलर म्हणजे समान भागामध्ये जर त्या ठिकाणी ती विभागलेलं जर असेल तर अशा शरीराला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी सेगमेंटेड बॉडी म्हणजे खंडीभूत शरीर त्या ठिकाणी म्हटले. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी अर्थवार. आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण एक अर्थवॉर्म जो आहे तर तो कट करून या ठिकाणी दाखवलेला आहे. अर्थवॉर्म याचं शरीर जे आहे तर काय दिसतंय छोटे छोटे अशा प्रकारचे असणारे जे काही स्मॉल अशा प्रकारचे सिमिलर अशा प्रकारचे सेगमेंट जे आहे तर त्या सेगमेंटचं त्या ठिकाणी बनले. गांडूळ जर तुम्ही जर पाहिला
तर तो आपल्याला अशा पद्धतीचा त्या ठिकाणी स्मॉल सेगमेंट जे आहे तर त्या स्मॉल सेगमेंटचा त्या ठिकाणी आढळून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ॲनिमल लाईक अर्थवर्म फ्रॉम द फायलम ॲनिलिडा. ॲनिलिडा गटामधला आहे पहा, या ठिकाणी ॲनिलिडा गटामधला आहे बरोबर. आणि याचं शरीर जे आहे तर कसं म्हटलं आपण युकॉर्डिनेट म्हणजे सत्यगुहा. प्रत्यक्ष त्याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला त्या ठिकाणी देहगुहा जी आहे तर ती देहगुहा आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसते. येते आता थोडक्यामध्ये आपण त्या ठिकाणी काय करायचंय तर या ठिकाणी जे काही क्रायटेरिया जे आहे, कोणकोणते क्रायटेरिया पाहिलेत आपण त्या ठिकाणी. पहिला आहे ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, रचनात्मक संघटन, बॉडी सिमेट्री. त्याच्यानंतरचा तिसरा पहिला जर्म स्लेअर, डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक. त्याच्यानंतरचा पहिला कुणी बॉडी कॅव्हिटी. त्याच्यानंतर पुढे आपण पाहिले तर या ठिकाणी बॉडी सेगमेंटेशन. पाहता याच्यावर आधारित असणारे ते काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. पहा कशा पद्धतीने करता येईल. तर आता पुढे आपल्याला जे काही क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जे आहे तर ते कशा पद्धतीने आपण केलेले. पहिलं त्या ठिकाणी आपण किंगडम घेतले. काय काय घेतलेले किंगडम बरोबर. याचंच असणारे जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलेले आपण सर्वसाधारणपणे याचं असणारे जे काही किंगडम जे आहे तर ते किंगडम आपल्याला त्या ठिकाणी ॲनिमलिया सांगतात. काय काय लिहिलेलं या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की किंगडम ॲनिमलिया. पुन्हा ह्या किंगडम ॲनिमलिया जे आहे तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला लिहिता येईल की मल्टी सेल्युलर बरोबर. मल्टी सेल्युलर आहे जी मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स विदाउट सेल बरोबर अशा पद्धतीने. त्याच्यानंतरचा पुढचा आपण पाहिले बॉडी ऑर्गनायझेशन. काय पाहिले बॉडी ऑर्गनायझेशन. जे बॉडी ऑर्गनायझेशन जे आहे तर त्या बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये आपण पाहिले की सर्वसाधारणपणे सेल्युलर ग्रेड बरोबर. पहिला होता आपण त्या ठिकाणी सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. इथे लिहितो मी लिहितो. पहिला आपण सेल्युलर ग्रेड. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आपण पाहिला होता की टिश्यू किंवा त्यालाच आपण म्हटलेले ऑर्गन. टिश्यू किंवा ऑर्गन किंवा पुढचा आपण पाहिला होता ऑर्गन सिस्टीम ग्रेड बरोबर. याचंच वर्गीकरण जे आहे तर ते आपण टिश्यू त्याच्यानंतर असणार ते काय ऑर्गन म्हणजे असणारा हा जो काही की किंगडम ॲनिमलिया जे आहे तर त्या किंगडम ॲनिमलियाचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण आपण त्या ठिकाणी सेल्युलर ग्रेड किंवा टिश्यू ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन बरोबर अशा पद्धतीने त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहिला होता तर त्या ठिकाणी बॉडी सिमेट्री. या ठिकाणी तुम्ही बॉडी सिमेट्री कोणता पाहिलाय बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री जी आहे तर त्या बॉडी सिमेट्री आता बॉडी सिमेट्रीचे 3 प्रकार त्या ठिकाणी पाहिले. पहिला आपण पाहिले असिमेट्रिकल बॉडी. एक लिहितो मी असिमेट्रिकल बॉडी बरोबर. दुसरा प्रकार आपण पाहिला होता रेडियल सिमेट्री बरोबर. रेडियल सिमेट्री. आणि तिसरा प्रकार आपण पाहिला होता बायलॅटरल सिमेट्री बरोबर. असे या ठिकाणी बॉडी सिमेट्री जी आहे तर त्या बॉडी सिमेट्रीचे 3 प्रकार त्या ठिकाणी पाहिले. असिमेट्रिकल, दुसरा जो आहे तर तो दुसरा आपण पाहिला रेडियल सिमेट्री, तिसरा पाहिला होता
तर बायलॅटरल सिमेट्री. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की सेल्युलर ग्रेड जे आहे, सेल्युलर ग्रेड बॉडी ऑर्गनायझेशन ज्या प्राण्यांचं असेल त्याच्यामध्येच काय होता नसते आपल्याला त्या ठिकाणी असिमेट्रिकल बॉडी त्या ठिकाणी आढळून येता नसतं. त्याच्यानंतर असणारे जे काही टिश्यू असेल, ऑर्गन असेल किंवा ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑर्गनायझेशन असेल असे जे प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे काय होता नसते रॅडियल सिमेट्री किंवा बायलॅटरल सिमेट्री जे आहे तर ते आपल्याला आढळून येतं येते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आपण पाहिला होता बॉडी कॅव्हिटी. पुढे काय पाहिलं आपण त्या ठिकाणी बॉडी कॅव्हिटी, बरोबर. किंवा जी काही बॉडी कॅव्हिटी जी आहे तर त्या बॉडी कॅव्हिटीला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी कोलम म्हटलेले आहे. COE काय लिहिलंय COELOM देहगुहा. आता देहगुहेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बायलॅटरल सिमेट्री जी आहे किंवा बॉडी कॅव्हिटी जी आहे तर त्या बॉडी कॅव्हिटीचे 3 प्रकार त्या ठिकाणी आपण पाहिले. पहिला प्रकार त्या ठिकाणी पाहिला आपण त्या ठिकाणी अकॉलिमेंट. इकडे खाली लिहितो मी COELOMAT अकॉलिमेंट, बरोबर. दुसरा आपण पाहिला होता शुडो कॉलिमेंट. दुसरा प्रकार त्या ठिकाणी पाहिलाय शुडो कॉलिमेंट, बरोबर. आणि तिसरा बॉडी कॅव्हिटीचा प्रकार पाहिला होता युकॉलिमेंट. बरोबर. जे 3 प्रकार त्या ठिकाणी बॉडी कॅव्हिटीचे पाहिले. पहिला आपण त्या ठिकाणी पाहिला एकॉलिनेट, दुसरा पाहिला तर तो आहे शुडोकॉलिनेट, तिसरा प्रकार पाहिला आपण त्या ठिकाणी युकॉलिनेट, बरोबर. असे बॉडी कॅव्हिटीचे 3 प्रकार आहेत. पण हे सर्वच्या सर्व बॉडी कॅव्हिटीचे 3 प्रकार जे आहेत तर ते कुठे आढळतात आपल्याला ज्या प्राण्यांचं शरीर द्विपार्श्वमिती आहे, बरोबर. मग अशांच्याच बाबतीमध्ये आपल्या असं लक्षात येतं नसते या ठिकाणी हे असणारे जे काही बॉडी कॅव्हिटीचे 3 प्रकार जे आहेत तर ते 3 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात, बरोबर. त्याच्यानंतर शेवटचं आपल्याला पाहिजे फायलम संघ. आता फायलम मध्ये आपल्या असं लक्षात येतं नसतं की असिमेट्रिकल असणारी जी काही बॉडी जी आहे हा असिमेट्रिकल बॉडी कुठे आढळून कोणत्या फायलम मध्ये आढळून येत नसतो तर असणारा तो काही पोरीफेरा. इकडे लिहितो मी पोरीफेरा म्हणजे रंध्रीय प्राणी जे आहे तर त्या रंध्रीय प्राण्यांचं असणारे जे काही शरीर जे आहे तर ते सेल्युलर ग्रेडमध्ये असतं. त्याच्यामध्ये असिमेट्रिकल बॉडी असते. याच्यामध्ये काही बॉडी कॅव्हिटी कोणत्या गटामधले आहेत असिमेट्रिकल तर ते पोरीफेरा, बरोबर. त्याच्यानंतर असणारे काही अॅनिमल जे आहेत की ज्यांचं त्या ठिकाणी टिश्यू ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम ग्रेड याच्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत असते की रॅडियल सिमेट्री असते. आणि रॅडियल सिमेट्री जी आहे तर ती रॅडियल सिमेट्री आपल्याला सर्वसाधारणपणे निडारिया किंवा सिलेंटरेटा हा जो काही फायलम जो आहे संघ जे आहे तर त्या संघामध्ये असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्यांचं शरीर त्या ठिकाणी रॅडियल सिमेट्रीचं त्या ठिकाणी असतं, बरोबर. तिसरं पुन्हा आपण मागे येऊ ॲनिमलचं क्लासिफिकेशन टिश्यू ऑर्गन सिस्टीम ग्रेडमध्ये जर असेल आणि ज्यांचं त्या ठिकाणी बॉडी सिमेट्री जी आहे तर ती बायलॅटरल असेल तर त्या बायलॅटरलमध्ये पुन्हा अकॉलिनेट असेल असा असणारा जो काही फायलम जो आहे तर तो प्लॅटीहेलिमंथस. कोणता आहे तर तो आपल्याला सांगता येईल प्लॅटीहेलिमंथस, बरोबर. प्लॅटीहेलिमंथस मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे शुडोकॉलिनेट. आता शुडोकॉलिनेट मध्ये सर्वसाधारणपणे ऍसिल हेलिमंथस, ऍसिल ASCHE हेलिमंथस. आता ऍसिल हेलिमंथस म्हणजे गोलक्रोगी जे आहेत तर त्यांच्यामध्ये शुडोकॉलिनेट. उदाहरणार्थ आपण मगाशी पाहिलं होतं की जंत असेल, बरोबर. किंवा त्या ठिकाणी असणारा जो काही अर्थवाम असेल तर याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय होत असतं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते आढळून येत असतं,
म्हणजे सर्वसाधारणपणे. त्याच्यानंतर यू कॉलिनेट. आता यू कॉलिनेटमध्ये कोणकोणते राहिले तर पाचवा आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. पाचवा लिहितो मी. तर सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की ॲनिलिडा, ॲनिलिडा बरोबर, ॲनिलिडा. त्याच्यानंतरचा आर्थ्रोपोडा, संधिपाद प्राणी. त्याच्यानंतरचा मोलुस्का. आता मोलुस्का म्हणजे की ज्यांचं शरीर त्या ठिकाणी मृदुकाय आहे असे. त्याच्यानंतरचा आठवा आपण पाहिला होता. आठवा जो आहे तर तो इकायनोडर्माटा, इकायनोडर्माटा बरोबर. त्याच्यानंतरचा नववा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल हेमिक्वार्डेट. कोणता आहे? हेमिक्वार्डेट. हेमिक्वार्डेटा. आणि दहावा जो आहे तर तो दहावा आपण पाहिला होता की क्वार्डेटा. क्वार्डेट. हे सर्वच्या सर्व असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते कसे आहे? यू कॉलिनेट मध्ये आहेत. सर्वच्या सर्व जे आहेत तर ते कशामध्ये दाखवले आपण? यू कॉलिनेट. याला सर्वांना या ठिकाणी पान दाखवतो की तुमच्या त्या ठिकाणी ते लक्षात येते. अशा प्रकारे पुन्हा एकदा ऐका की सर्वसाधारणपणे सृष्टी जी आहे तर तिचं वर्गीकरण आपण शारीरिक संघटन, त्याच्यानंतर शरीर समिती, देहगुहा आणि संघ बरोबर. मग आता थोडक्यामध्ये मी त्या ठिकाणी सांगतोय की असणार जे काही पेशीस्तर संघटन, त्याच्यानंतर ऊती असेल, अवयव असेल किंवा अवयव संस्था, शरीर संघटन आहे याचंच पुन्हा वर्गीकरण कशामध्ये केलं आपण त्या ठिकाणी? असमितीय शरीर. त्याच्यानंतर आर्य समिती, त्याच्यानंतर द्विपार समिती. पुन्हा असमिती असणारे जे आहे तर ते रंध्रीय गटामधले आहेत. त्याच्यानंतर आर्य समिती असणारे निडार या गटामधले आहेत बरोबर. कोणत्या? निडार. त्याच्यानंतर द्विपार समिती असणारे पहिला आपण पाहिलंय तर या ठिकाणी देहगुहाहीन शरीर असणार. त्याच्यानंतर ही फसवी देहगुहा शरीर असले आणि यू कॉलिनेट म्हणजे खरी देहगुहा असलेले शरीर. पुन्हा या ठिकाणी याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की देहगुहा शरीर जे आहे तर ते चपट्या कृमीमध्ये असतं. फसवी असणारे जे काही देहगुहा असणारे ते गोल कृमींमध्ये असतंय. त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येत नसतं की खरी देहगुहा असलेले शरीर जे आहे तर ते इथे आपल्या लक्षात येत नसते की वलयभूत असेल, संधिपात असेल, मृदुकाय असेल. त्याच्यानंतर कटक चर्मी. इकायनोडर्माटा म्हणजे कटक चर्मी. कटक चर्मी म्हणजे ज्याच्या शरीरावर छोटे छोटे अशा प्रकारचे काटे त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर अर्ध समपृष्ठरज्जू किंवा या ठिकाणी आपल्याला सांगितलंय समपृष्ठरज्जू. अशा पद्धतीचं वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलं. म्हणजे या ठिकाणी असणारं काही किंगडम ॲनिमलिया काय दाखवलेलं या ठिकाणी? किंगडम ॲनिमलियाचं असणारं ते काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन आपण अशा पद्धतीने म्हणजे विथ द हेल्प ऑफ द अबाव मेन्शन क्रायटेरिया ॲनिमल्स आर क्लासिफाईड. अशा पद्धतीने काय केलेले हे काही मुद्दे जे आहेत तर त्या मुद्द्यांचा वापर करून प्राणी जे आहे तर त्या प्राण्यांचं आधुनिक अशा पद्धतीनं वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.